ह्याच्यात आपण हे केळं घालणार आहोत, पनीर. ओके, आता आपण ह्याच्यात पहिल्यांदा बटाट्याचं आपण शिजवलेला बटाटा घातलाय, त्याच्यानंतर आपण केळं घातलेलं आहे कुस्करलेलं आणि पनीर, ग्रेटेड पनीर. आता आपल्याला ते मिक्स करायचं. आता आपण त्याच्यात पहिलं हे घालून घेऊया, मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, मीठ आणि थोडीशी मिरची पूड. कसं लागणार याबद्दल मला जर उत्सुकता आहे बरं का. आता आपल्या ह्याचं थोडंसं आणि पनीर घातलं तरी चालेल, जसं आपल्याला आवडेल तसं. दाण्याचं कूट वगैरे सगळ्यात शेवटी का? हां, नाही ते काय करणार आहोत आपण, हे ब्रेड क्रम्स आणि दाण्याचं कूट हे मिक्स करून त्याच्यात आपण ते घोळवणार आहोत. राईट, घालू का याच्यात? जे आपण दाण्याची कूट घालतो कारण त्याच्यामुळे थोडंसं जास्त क्रिस्पीनेस येतो आणि खुसखुशीत होतं. बरोबर. ओके, आता आपल्याला जे गोळे करायचे आणि त्याच्यामध्ये हे चीजचे जे क्यूब्स आहेत ते आपण असं मध्ये घालूया. एक एक क्यूब घालायचा. हो, आणि पुन्हा त्याचा बॉल करून घेऊया. वाव, म्हणजे थोडंसं चीज मध्ये आलं की आपल्याला मस्त लागतं एकदम. हे आपण ह्याच्यात हे मी करतो दुसरा तर. बढिया. आता हे घातल्यानंतर त्याला काही चिपायचं असतं का? नाही नाही, असंच आपण त्याला फ्राय करून घेऊया, डीप फ्राय करून घेऊ. सोडायचे? नक्कीच. हळूवार हाताने सोडायचं बरं का. आता मला सांग, हे कशाबरोबर खाता येईल आपल्याला? हे आपण शेजवान चटणी किंवा आपली कोथिंबिरीची चटणी, सॉस, काही चालेल अगदी. ओके, पण छान लागणार आहे याच्याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही, कारण त्यात मिरची आणि आपण तिखट पण घातलेलं आहे आणि मीठ पण आहे, त्यामुळे त्याचं एक असं यम्मी लागणार. लिहून घ्या साहित्य आणि कृती. क्रिस्पी पोटॅटो बनाना बॉल्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य: उकडून कुस्करलेला बटाटा, ब्रेड क्रम्स, कुस्करलेलं केळं, किसलेलं पनीर, भाजून घेतलेल्या शेंगदाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, चीजचे तुकडे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, लाल तिखट आणि मीठ. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडून कुस्करलेला बटाटा घेऊन त्यामध्ये कुस्करलेलं केळं, किसलेलं पनीर, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि लाल तिखट घालून सर्व मिश्रण नीट एकत्र करून घ्यावं. एका प्लेटमध्ये ब्रेड क्रम्स आणि शेंगदाण्याचं कूट घेऊन ते मिसळून घ्यावं. तयार मिश्रणाची पारी करून त्यामध्ये चीजचा तुकडा घालून ब्रेड क्रम्स आणि शेंगदाण्याच्या मिश्रणामध्ये घोळवून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून पोटॅटो बनाना बॉल्स तळून घ्यावेत आणि सर्व्ह करावेत. आता तिसरा पदार्थ काय, गोड आहे की कसा आहे? हा पण गोडच आहे. याचं नाव काय? मुगाच्या गोड वड्या. मुगाच्या गोड वड्या. बर, ही रेसिपी काय अशीच पाहून शिकलात का? नाही, ही इनोव्हेटिव्ह, म्हणजे मी स्वतः करून पाहिली. आणि बरोबर. मुगाची गोड वडी. लागणारं साहित्य पाहूयात, मग कृती करूयात. साखर 2 वाटी, 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट, 1 वाटी मुगाच्या डाळीचं जाडसर पीठ, बर, तूप आहे, दूध, हे ड्रायफ्रुट्स आहेत, बदाम आणि चारोळे, ओके, आणि वेलची पावडर. बर, लागणारं साहित्य आपण पाहिलं. मला सांगा, हे जे बदाम आणि चारोळी आहे, हे मी ना रात्रभर भिजत घातले, चारोळे आणि बदाम. बर, नंतर त्याची सालं काढून ते कट करून फ्राय केले तुपात. बर, अशा पद्धतीने ही चारोळी आणि बदाम आपण घेतलेले आहेत. हे काय डेसिकेटेड कोकोनट. आणि मूग काय, म्हणजे त्याची ही मुगाची डाळ थोडीशी भाजली आणि त्याची भरड केली. अच्छा, मुगाची डाळ भाजली आणि मग त्याची भरड. पण भरड म्हणजे अगदीच आपण त्याला पावडर फॉर्म मध्ये घेतलंय, म्हणजे थोडं जाडसर ठेवलं, थोडं अगदी किंचित जाडसर आहे ते. आणि याच्या आपल्याला करायच्यात मुगाच्या गोड वड्या. आता आपण करतोय मुगाच्या गोड वड्या. साहित्य पाहिलं होतं. कृती काय करायची? आधी हे सगळं वस्तू एकत्र करून घेऊया. त्याच्या आधी गॅस नाही लावायचा, कारण ते सगळं चिकटणं. आधी सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मग गॅस ऑन करायचं. त्याच्या तोपर्यंत गॅस नाही लावायचा. तोपर्यंत गॅस ऑन नाही. बरं, काय लागणार आहे आधी? आधी आपण दूध घालू, नंतर तूप. बर, तूप सगळं? हो, सगळं. पुढे आता साखर टाकू. साखर सगळी. ओके. तर डेसिकेटेड कोकोनट. बर, मुगाच्या डाळीचं पीठ. म्हणजे आपण एरवी बेसनाच्या पिठाचा वापर करून वेगवेगळे पदार्थ करतोच, पण याच्यात जर आपण आज मुगाची डाळ वापरतोय, हेल्दी सुद्धा असं, आणि मुगामध्ये प्रोटीन्स पण खूप असतात, त्याच्यामुळे मुगाच्या डाळीच्या गोड वड्या आपण करतोय. आता पुढे आता गॅस ऑन करायचा. आधी हे मिश्रण मिक्स करून घेऊया.
आता गॅस ऑन तूप आणि दुधामध्ये ते सगळं मिक्स झालंय. आता गॅस ऑन करायचा. ओके. हे सगळं मिक्स झालं की ते घट्ट होते मिश्रण. ते घट्ट होत आलं की त्याच्यात थोडीशी वेलची पावडर टाकून एका तूप लावलेल्या भांड्यामध्ये सगळं आपण पसरवूया आणि मग वरून ड्रायफ्रुट्स लावून त्याच्या वड्या पाडायच्या. ह्या प्लेटला आपण तूप लावून ऑलरेडी घेतलेलं आहे. आता आपल्याला वाट पाहिजे ते घट्ट होते, घट्ट होईपर्यंत. आणि हे सतत ढवळत ठेवायचं की त्याचे कुठे गाठ होऊ नये किंवा घट्ट होऊ नये मध्ये मध्ये म्हणून. ठीक आहे. बरं आता मला सांगा, दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही आज आम्हाला 2 गोड 1 खमंग असे वेगळे पदार्थ जरा करून दाखवले. पण आता काय आपलं एकाच भागात आपण शिकलेले सगळे पदार्थ काही आपल्याला सांगता येत नाहीत. पण मग अजून असे काय वेगळे पदार्थ तुम्ही ट्राय केले दिवाळीच्या निमित्ताने यंदा? जनरली जे नॉर्मल जे पदार्थ बनवतात लोक तसेच मी बनवते, फक्त त्याच्यामध्ये थोडेसे बदल करते. म्हणजे करंजीमध्ये समजा रवा आणि खोबरं असं घालतात, तर त्याच्यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ तुपात भाजून असं त्याचं सारण करते. किंवा मग लाडू फक्त बेसन आणि रवा करतात, तर कधी मिक्स पिठाचे लाडू आणि साखर घालतात, तर त्याच्याऐवजी गूळ, किसलेला गूळ असं घालून करतो. बरं, म्हणजे तुम्ही पदार्थ तेच जरी आपण करत असतो तरी तुमच्या पद्धतीने वेगळ्या, पौष्टिकता थोडी यावी आणि चवही वेगळी. बरोबर. आणि साखरेपेक्षा गुळाचा वापर केव्हाही चांगला. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे चाललंय, त्यामुळे त्याच्या वड्या आता आपण सहज करू शकतो. गॅस बंद करूयात? नाही, थोडं थांबा. बरं. आणि त्याच्यात मग वेलची पावडर टाकूया आपण. हा, वेलची पावडर राहिली ना स्वादासाठी. वा. आहा. आता आपण या डिश मध्ये काढूया. गॅस बंद करूया. चिकटू नये म्हणून आपण त्याला खाली तुपाचं ग्रेसिंग केलंय. ओके. आणि हे जे रोस्टेड आल्मंड्स आणि चारोळी आहे ते वरून लावायचं त्याला. बरं, ह्याला सेट व्हायला किती वेळ ठेवायला लागतं? गार होईपर्यंत. गार झाले की त्याच्या वड्या पडायच्या. बरं. फ्रीज मध्ये ठेवायचं? नाही, काही गरज नाही. बाहेर ठेवलं तरी चालेल. ठीक आहे. हे आपण आता जरा असं पसरवून घेऊयात. बरोबर ना? मुगाच्या गोड वड्या आपण करतोय मी एवढ्या करता म्हणतो कारण अजून ते तयार झालेले नाहीत. ते अजून थंड व्हायला लागेल, सेट व्हायला लागेल, मग आपण त्याला व्यवस्थित वड्या पाडून घ्यायचं. बरोबर. आपण त्याला बदाम आणि चारोळीची ही सजावट सुद्धा केली. प्रेस करूया. बरं, हा घ्या चमचा. क्या बात है. एरवी तुम्ही वड्या, बर्फी असे गोड गोड पदार्थ करत असालच, पण त्याला अजून जरा पौष्टिक करण्यासाठी या मुगाच्या गोड वड्या आहेत. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. मुगाच्या पिठाच्या वड्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: साखर, डेसिकेटेड कोकोनट, 1 वाटी मुगाच्या डाळीचं जाडसर पीठ, तूप, दूध, बदामाचे काप आणि चारोळ्या आणि वेलची पूड. कृती: प्रथम कढईमध्ये दूध घालून त्यामध्ये तूप, साखर, डेसिकेटेड कोकोनट आणि मुगाच्या डाळीचं जाडसर पीठ घालून सर्व एकत्र करून घ्यावं आणि गॅस सुरू करावा. मुगाच्या डाळीचं मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळत राहावं. तयार मिश्रणामध्ये वेलची पूड घालावी. एका प्लेटला तूप लावून त्यावर मुगाचं एकत्रित मिश्रण पसरवून त्यावर बदामाचे काप आणि चारोळ्यांनी सजावट करावी. मिश्रण थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून मुगाच्या गोड वड्या सर्व्ह कराव्यात. दिवाळी आता येऊ घातली आणि त्यानिमित्ताने संगीता मॅडम आपल्याकडे आल्या आणि तुम्ही आमच्यासाठी एवढे छान पदार्थ केले. 2 गोड होते, 1 खमंग होता. मला खूप बरं वाटलं तुम्ही इथे आलात. तुमच्यासाठी अनुभव कसा होता? माझ्यासाठी हा दिवाळीचा एकदम स्पेशल अनुभव असेल. ते तुमच्यासोबत शेअर केले मी काही पदार्थ आणि ते सगळे लोकांना आवडतील याची अपेक्षा करते. 100% खात्री आहे. आणि आता मी खाल्ल्यानंतर मी त्यांना पावती देणार ना तुम्हाला, मग ते अजून जास्ती आवडतील. तर आज तुम्ही इथे आलात आणि म्हणून झी मराठीकडनं तुमच्यासाठी ही प्रेमाची भेटवस्तू. तुमच्या इथून पुढच्या सगळ्या दिवाळ्या खूप आनंदात जाऊत, सुख समृद्धी आणि सगळं तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त होतं. आता जी आपण पहिली रेसिपी करणार आहोत ना, ती एक स्नॅकची रेसिपी आहे. आता आपण एक शुगर फ्री रेसिपी करतो आहे, पपया कोकोनट मूस.